आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळेंचं पार्थिव पुण्यातील घरी दाखल, कुटुंबियांचा आक्रोश। सकाळी 9:30 वाजता होणार अंत्यसंस्कार। शरद पवारांकडून संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांचा सांत्वन, पहलगाम हल्ल्याचा निषेध केला। जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेले डोंबिवलीकर, मोने, जोशी आणि लेले यांच्या पार्थिवावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार, तर देसलेंना अखेरचा निरोप देताना पनवेलकर भाऊक। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवली, परभणी आणि मालेगावमध्ये आज बंदची हाक। बंदमध्ये सहभागी होण्याचं स्थानिकांना आवाहन। दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारचा पाकिस्तानला दणका। सिंधू पाणी वाटप करार स्थगित, अटारी बॉर्डर बंद करण्याचाही निर्णय। पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात भारत सोडण्याचे केंद्राचे आदेश। सिंधू पाणी वाटप करार स्थगित केल्यानं पाकिस्तानचा संताप, हल्ल्याशी संबंध नाही, भारताचा निर्णय अयोग्य। उपपंतप्रधान इशाक दार यांची प्रतिक्रिया। पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंबंधी माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस देणार। जम्मू काश्मीर पोलिसांची घोषणा, माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवण्याचीही हमी। भारतातील 5 लाखाहून अधिक मशिदींमधून दहशतवाद विरोधी संदेश देणार। ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनच्या प्रमुखांची घोषणा। पहलगाम हल्ल्यानंतर श्रीनगरमधून काल एकाच दिवशी 11 पर्यटक बाहेर पडले। 60हून अधिक विमानांचं उड्डाण। आज काश्मीरमधले आणखी काही पर्यटक बाहेर पडण्याची शक्यता। आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सनं विजयाचा चौकार लगावला। सनरायझर्स हैदराबादचा 7 विकेट्सनं पराभव। गुणतालिकेत 3ऱ्या स्थानावर झेप। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।